तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद चव्हाण. रोजच्या प्रमाणे तुमचा भाऊ जिमला नाही गेला, कारण की आज आपल्याला जायचं होतं आपल्या कॉलेजला, म्हणजे दैवडला. मग तुमचा भाऊ कॉलेजमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट कॉलेजच्या ऑफिसमध्ये बसला होता भाऊ, ते एकदम रुबाबाद. कॉलेजमधलं सर्व काम मिटवून आपल्या ब्लॅक ब्युटीवर तुमचा भाऊ डायरेक्ट गॉगल वगैरे लावून निघाला भाऊ घराकडे. तर जयशंकर मित्रांनो, तुमच्या भावाला घरी आल्यावर बसू देतील असं वाटतं का तुम्हाला? आपल्या दुसऱ्या मळ्यात म्हणजे बिमदऱ्यात लगेच बोलवलं भाऊ, कारण आपल्या या लहान डाळिंबांना नळ्या पसरवायच्या होत्या आणि आपल्या एका प्लॉटाच्या पूर्ण नळ्या पसरवल्या गेल्या होत्या. तुम्ही बघू शकता आपल्या डाळिंबांमधले आडवे पट्टे खूप कडक होऊन गेले होते. यासाठी तुमच्या भावाला वखर वजन पडण्यासाठी बसवलं होतं, पण तुमचा भाऊ इथे पण स्टंटबाजी करत होता भाऊ. आम्ही डायरेक्ट दिवसा शेकोटी पेटवली होती. या शेकोटीचा कशा प्रकारे उपयोग होतो ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या इकडच्या मळ्यातलं सर्व काम होऊन गेलं, त्यामुळे आम्ही ब्लॅक ब्युटीवर घराकडे निघालो. घरी आल्यावर आपल्याला खरबूजला खाद्य सोडायचं होतं, पण आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना शांतता नसते, पण आम्हाला याच कामांमध्ये मजा वाटते. त्यानंतर सर्व खाद्य वगैरे कालून झालं आणि हे खाद्य तर डायरेक्ट दुधासारखंच दिसत होतं भाऊ. खाद्य द्यायच्या टायमाला दुसरे काम नसता म्हणून तुमचा हर्षद चव्हाण डायरेक्ट काहीतरी येडेचाळे करत होता भाऊ, आणि ते येडेचाळे तुम्ही बघू शकता. आज पण आपल्याला एक व्हिडिओ एडिटिंगची ऑर्डर आली होती. आम्ही शेतकऱ्यांची मुलं कुठेच कमी नाही, ना एडिटिंग मध्ये ना शेतीमध्ये. सर्व काम झाल्यानंतर आपण कोंबड्यांना सोडून दिलं, कारण की लवकर सोडले तर आपल्या खरबूजचे नुकसान करतात. असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी तुमच्या हर्षद चव्हाणला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.